हाय फ्रेंड्स, चला बनवूया हेल्दी अशी हिरव्या मुंगाची इडली. मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि खायला खूप हेल्दी अशी ही इडली तयार होते. तर त्यासाठी मी 1 वाटी मूग भिजत घालून ठेवले होते. हिरवे मूग आहे, रात्रभर भिजत घालून ठेवले होते. छान भिजले गेलेले आहे. आता त्याला मिक्सरमध्ये टाकलं. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्याच्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी पालक टाकलेली आहे आणि सांबार टाकलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आहे, 2-4 लसूण पाकळ्या टाकायच्या आहे. खूप मस्त अशी हेल्दी आपण इडली तयार करून राहिलेलो आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. छान पेस्ट तयार करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा रवा टाकायचा आहे. आवश्यकतेनुसार टाकायचा रवा, कमी जास्त लागू शकतो. बारीक किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणखी वेजेस तुम्ही टाकू शकता, जसं बीटरूट आहे, मटरचे दाणे आहे. आणखी तुम्हाला काही टाकायचं असेल तर टाकू शकता. मुलांना खूप छान लागेल आणि हेल्दी अशी ही रेसिपी आपली तयार आहे. तर आपण आता झाकण लावून ठेवून दिलेलं आहे 15 मिनिटासाठी त्याला. तर इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटानंतर बघा त्यामध्ये आता सगळं छान मिक्स झालेलं आहे. रवा पण छान फुगला गेलेला आहे. तर आता थोडंसं इनो टाकलेलं आहे. पूर्ण 1 पाऊच टाकलेला आहे, कारण की भरपूर आहे बॅटर, म्हणून मी 1 पाऊच टाकलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. इनोऐवजी तुम्ही सोडा पण टाकू शकता खायचा, किंवा खमीर पण येऊ देऊ शकता. तर या पद्धतीने आता आपण इडली बनवून घेणार आहोत. इडली पात्रामध्ये टाकून खूप मस्त अशी हेल्दी ही रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. नक्की ट्राय करा. मुलांना छान हेल्दी खायला द्या. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. तर 10 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. वाफवल्याच्या नंतर आता काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. चेक करून घेत आहे मी शिजलेली आहे का. तर टूथपिक टाकून चेक करत आहे. तसं 10 मिनटात ते शिजूनच जाते. जरा टूथपिकला चिपकून आलं तर थोडं 2 मिनटं आणखी शिजू द्यायचं. आणि आता थंड झाल्याच्या नंतर आपण इडली काढून घ्यायची आहे. तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, डाळ्याच्या चटणीसोबत, कोणत्याही चटणीसोबत हे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. हेल्दी अशी ही इडली तयार आहे आपली. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त अशी ही मुंगाची इडली तयार आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.